हाय मित्रांनो, मी आले आहे आज माझ्या मामाच्या घरी. ही आहे माझ्या मामाची मुलगी छकुली. हॅलो हॅलो बोल माझ्या ऑडियन्सला. हॅलो हॅलो. आम्ही आज काय करतोय तर पनीरची भाजी आम्ही अशी करतोय, दाखवतो आम्ही तुम्हाला. बघा हे पनीर आम्ही आधी ड्राय करून घेतलंय. ड्राय नाही, काय करतो त्याला, शालो फ्राय करून घेतलंय. आणि हा आमचा मसाला. आम्ही आता मिक्सर लावलंय कारण की लाईट जाईल, आम्हाला लाईट जाण्याची भीती. आम्ही गावाकडे होतो, आमच्याकडे लोड शेडिंग सारखी लाईट जाते आमच्या इकडे, तरी पण आम्ही एवढ्या चांगल्या घरात राहतो. हे बघा आमचं घर. आता ही घेतीये, टाकून देते, थोड्या वेळाने परत बोलू आपण. आता ती टाकते. आता वेगवेगळं करायचं छकुली बाळा, आपल्याला सगळं वेगवेगळं. चांगली झाली पाहिजे. भाजी कशी होईल याची काही गॅरंटी नाही, पण आम्ही चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. दाखवा पेस्ट कशी झाली आहे. हो, थोडंसं पाणी टाकलं त्यात, मीठ टाक. थोडं पाणी टाक म्हणलं ना, ते टाकता येत नाही नंतर ग्रेव्ही. बघा कशी झाली आहे ती. थोडं पाणी टाकलं ना छान होईल, अजून मग थोडंसं ग्रेव्ही होईल ना. कसं झालंय बस का टाकू पाणी. हो ठीक आहे. त्याला काढून टाक, काहीतरी काढून ठेव ना, वाटी घे. आता ती ताटात काढ, त्या ताटात काढ. काही नाही प्रॉब्लेम, काढतो. हो बघा, हा बघा आमच्या मामाचा मुलगा. हो आत्तापासूनच झोपायची तयारी करतोय. आत्ता टायमिंगच काय झालाय दाखवते तुम्हाला मी. 7 वाजलेत 7, आणि हा आत्तापासूनच झोपायची तयारी करतोय. काय हे गावाकडची मुलं नुसते झोपायचा विचार करत असतात, नुसते झोपतात आणि बाहेर जातात गाडीवर फिरायला. आम्हाला बघितलं पण नाही हे, माहिती का गाडीतून चालला जाताना किती भाव खाल्लास. हट, मी नाही भाव देणार तुला, असल्या पोरांना भाव देत नसते मी. चला आता टमाटरची बारी. आहा, टमाटर बडे मजेदार. छकुलीला राग आलाय असं वाटतंय मला, तिचा व्हिडिओ काढते याचा अर्थ म्हणून. छान छान. हा वाटीत काढ, वेगवेगळं टाकायचं ते, एकत्र नाही टाकायचं. एकच वाटीत काढ ना. दुसरा अजून कशाला, दुसऱ्याची तयारी आताच करून ठेवली. काय आता दुसरं काही काढलं तर. अरे टमाटर खूपच कमी झालं यार. कापायचं का नाही, ठीक आहे जाऊ दे, गोड कमी लागत तेवढंच. बाई ग कसं करमत नाही ग. पाणी टाकायचं, जाऊ दे नंतर. नाही थांब. ही बघा कढई अगे असली असती. किती छान आहे, किती काळ पुराणी कढई दिसते तुम्हाला मित्रांनो, किती काळ पुराणी आहे. पण कढई चांगली, भाजी चांगलीच होणार. कढई कशी का असे ना, बघा तुम्ही थोड्या वेळ वाट पहा. गॅस पेटवला आहे, गॅस पेटला. बदाम मजेदार. काय करायला तुम्ही रेसिपी. हे बघा, बघा हे तेल गेलं आहे. एवढं तेल बसत का तेल. काय पाहिजे का असे गेले हे काय म्हणतात त्याला, मोहऱ्या. आता ह्या तडतड करणार. आपण फुलका होती का नाही पाहूया आपण आज. ठेव चल केलं का. त्याच्यामध्ये 4 नाही 5 मसाले वाटतं. हे फूल, हे बाद्या फूल, दालचिनी केली आतमध्ये. कांदा, मला काय माहिती असं टाकलं पाहिजे. हे झालंय आपलं. आता काय वाटतंय हे काजू बदाम. शेंगदाणे वाटा लागले. काजू बदाम तर वाटच ना.
2 चमचे हे लाल मिरची तिखट टाक सुरू हे टाकणार आहोत आपण लाल तिखट आहे का मीठ नाही 2 टाकूया जास्त आपल्याला तिखट करायची नाहीये नाही तिखट जास्त हा शाही पनीर मसाला वही मसाला काय करायचं ठेव झालं सर देखील दौलत शोहरत चालू राहू द्यायचं रे बंद नाही करायचं तू आमच्यावर तोंड फिरवते आम्हाला दाखवतेस तोय त्याला दाखव कसं तेल सोडतंय बघा ते मसाला मस्त वास मस्त कढई कशी उडती बघा ही कोणत्या काळाची कढई तू चकुली ही 4 वर्ष झाले 1900 मध्ये आता नको करूस कसं तेल सोडते बघा तेल सोडते का भाजी आता थोडी तेल सोडायला सुरू केलंय त्या भाजीने दाखव समजा अशी दाखव बघा लिटल थोडं तेल सोडायला सुरू केलंय आता अजून 5 मिनिटांनी बुई कुण्या गेलं ते आता बुई कुणी गेलं म्हणे आता ते वेगळंच दिसायले हलवावं लागेल लवकर हलवावं लागेल नाही तर वेगळं दिसायला काय त्याला नाही आता जरा चांगलं दिसायचं हे चांगली होईल का भाजी पाच टोटली बंद कर तू भारी तुझ्या घरी काय माहिती करपली कडे करपतांची कढई ती आणटी की हो 4 वर्ष झाली मामाच्या घरची कढई थोडी करपती आहे पण चांगली कढई आहे अजून 10-12 वर्ष टिकू शकते तेल सोडते शीतल काय म्हणतात मला दाखव गाडी आहेत श्री कोण आहे तिचं नाव काय स्वाती शिंदे आणि इथं कॅमेरामॅन आहेत आपले ईश्वर शिंदे त्यामुळे मी दाखवते तुम्हाला हे ईश्वर शिंदे किती गोंडस दिसतंय बाळ हे अजिबात मी मिक्स करा सगळं मिक्स करून शेवटला आम्ही त्यात पाणी टाकणार आहोत भाजीला तेल सुटतंय अजून पण चांगलं एकदम वास तर खमंग येतोय खमंग नसतो वास कसा असतो चांगला असतो का चांगला असतो वास तर चांगला येतोय बघूया आता काय होतंय थांबू आता हे पनीरचे पीस असे टाकते मी आतमध्ये काय घ्यायला तुला असं थोडस रोमॅन्टिसाइज करू दे मला त्याला हे मलाई पनीर आहे कोणचं हे मलाई पनीर करतोय आपण मलाई पनीर तूप आहे का आपल्याकडे तूप नको मग पप्पा खातच नाहीत मग मामा खातच नाहीत पाणी बिणी नसते त्यात आता पाणी टाकणार आपण ती शेवटची स्टेप हे बघा आता हे ग्रेव्ही पनीर झालं आपण हे स्टार्टर म्हणून खाऊ शकतो पण इथं कोण बसणार नाही काय करायला म्हणून आम्ही आता ह्याचं ग्रेव्ही करणार आहोत असं तर छानच दिसतंय हे ग्रीन चिली चिल्ली पनीर असतं ते चिल्ली पनीर ग्रीन चिल्ली व्हाट इज दैट चलो इसमें अभी थोड़ा सा पानी पोर व्हिडिओत मरणाचा घाण दिसायले पाणी आता दिखेगा ना अच्छा दिखेगा ये अच्छा दिखेगा देखो इसमें अच्छे से मिल जाता है हमारे घर पे ऐसे ही करते हैं वो गंदा पानी डालते इसमें उसन सब उस पास के सब डालते आता इसको अच्छी सी ग्रेवी आएगी अभी थोड़ी देर में इसका मीट का टेस्टिंग करेंगे तो फिर अच्छा रहेगा ये इसमें और पानी डालना पड़ेगा छकुली ताई पानी द्या छकुली ताई पाणी द्या हाँ अजून पाणी द्या मला पाणी अजून लागते छकुली ताई अजून पाणी द्या छकुलीने खूपच माझ्या छकुलीने आज खूपच कष्ट केलेत खूपच तिच्यात आज चीज होणार आहे पनीर चीज होणार आहे पनीर चीज आता भाजीमध्ये आताच काजू टाकले काजू आता टेस्ट करावी लागणार आहे भाजी माहित नाही कशी झाली आहे पातळच करा नाही पातळ नाही बाबा पांढरं पनीर दिसायले अरे ते खोबरं टाकलंस का तू काय तो खबर बरं झालं नाही टाकलं अद्रक नाही टाकलंस का कोणाला आवडत अद्रक नाही टाकलं नाही आवडतं मला खोबरं पण कोणत्याही भाजीला खोबरं असतं ते कशी झाली असेल का भाजी मी नाही केली तुमच्या हाताने बस नाही बस झालं
किती खाणार आहे उगाच खसा काय उगाच वाया जाईल नसते पण कामाची. कसं वाटतंय ईश्वर? हा टाक 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 टाक. वंडरफुल. आता भाजी झालीये. एवढं भाजीचा माझा फोन खराब होईल बाजूला. हे बघ चकुली झाले आता. भाजी पण शिजत आली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाक आता मस्त तू छोटी छोटी कापलेली. वा 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 झाली आता भाजी झाली आहे. काय म्हणतात चकुलीचा आभार. ईश्वर यांचे कॅमेरामॅन म्हणून धन्यवाद. आणि हा आजचा मामाच्या घरचा छोटासा व्हिडिओ संपलेला आहे. बाय.